कोणीच शिकत नाहीये. मग इकडे कशाला तुझा मुलगा शिकतो इथे कोणी काय कुठला क्लास आहे काय आहे? हा? तुमचा मुलगा भाऊ बहीण कोण शिकते इथं? काय क्लास आहे का काय कॉलेज आहे नेमकं काय आहे? कॉलेज आहे. कितवीला शिकते? माझी 12वी झाली. हं? 12वी झाली माझी. इथं काय मार्कशीट घ्यायला आले. हा? मार्कशीट घ्यायला आले. मार्कशीट इथं हो. इथं कसं काय मार्कशीट इथंच हा? होतं. कुठलं कॉलेज होतं? जीटी कॉलेज. हा? जीटी कॉलेज. इथं तसं का बोर्ड कुठलाच नाहीये. आता आम्हाला काय माहिती आधी होता. आधी बोर्ड होता. काय? आत्ता नाहीये. आम्हाला नमोरेम आणि जीटी जीटी आणि कॉलेजच नमोरेम सांगितलं. दोन्ही नाव होते. इथे तुम्ही बोर्ड इथं होता. शिकले गेले 2 वर्ष इथं? हो. हा? हो. तुला कुठल्या कॉलेजचं नाव कुठल्या कॉलेजमध्ये शिकले तू नाव काय तुझ्या कॉलेज नमोरिम्स. इथं तर कुठंच नाही. आधी होता बोर्ड. हं? आधी बोर्ड होता. आता नाही. कॉलेजचा बोर्ड कसं काय काढला इथं? हं? आता होता आम्ही काय सांगू. ऍडमिशनच्या वेळेस सगळे आमच्याकडे जे पेपर्स आहेत त्याच्यावर पण नमोरेम्स लिहिलेलं आहे. आणि मुलं इथेच प्रॅक्टिकलला येतात. हं? मुलं इथे प्रॅक्टिकल्सला येतात. प्रॅक्टिकल्सला येतात. हे काय कॉलेज आहे क्लास आहे नेमकं कॉलेज काय? लेक्चर सुद्धा झालेले तिथे. हं? लेक्चर सुद्धा झाले. पण तिचं नाव आता मी बदललं ECF सेंटर आहे ते. आम्हाला नमोरेम एवढंच माहिती आहे की ECF सेंटर आहे आणि इथे मुलांचे प्रॅक्टिकल्स आणि क्लासेस घेण्यात कसं येतात. काय प्रॅक्टिकल हे कॉलेजमध्ये झाले पाहिजे ना ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकता इथं कसं काय झालं ते? मुलांना सांगण्यात येतं आणि मग मुलं येतात. बस एवढंच माहिती आहे. मुलांना सांगण्यात येतं की ह्या सेंटरमध्ये प्रॅक्टिकल्स होणार आहेत. ते मुलं कुठल्या कॉलेजला शिकतात? वेगवेगळ्या कॉलेजचे असतात. वेगवेगळ्या हां, कॉलेज इट्स इंटिग्रेटेड लाईक टायअप कॉलेजेस जे आता म्हणजे काय असतं सगळीकडे ते? सुरू आहे. इंटिग्रेटेड म्हणजे नेमकं काय जरा समजून सांगा ना प्रेक्षक. म्हणजे प्रॅक्टिकलसाठी मुलं येणार फक्त. मग त्यांनी क्लासेस केलेच पाहिजे हे कंपल्सरी त्यांच्यावर नसतं की त्यांनी अटेंड केले पाहिजे. त्यांचं अटेंडन्स लावण्यात येतं जे काय असेल 75% वगैरे. पण त्यांनी प्रॅक्टिकल्स करता यावे म्हणून अटेंडन्स लावलं जातं त्याला इथूनच. इंटिग्रेटेड म्हणतात. हे लिगली की इलिगली मला माहिती आहे कायद्याने करतीये सगळं, दुनिया करते. दुनिया करते. कायदेशीर नसेल किती क्लासेस आहेत अहो? कायदेशीर एकाच नसेल तुम्ही असं आहे. पकडले आता पण किती क्लासेस चालू आहेत असे पुण्यात भरपूर आहेत. पुण्यात पुण्यात मुंबईमध्ये आणि सगळीकडे सगळीकडे महाराष्ट्रात चालू आहेत. मी पुण्यात राहते म्हणून मी इंटिग्रेटेड पुण्याबद्दल हे बोलणार. प्रथा सुरू झालेली आहे आणि त्यानुसार मग पालकांनाही वाटतं नाही आपल्या मुलांना Actually ही process क्लासेसचं त्यावरून बर्डन चालू आहे. मग क्लासेस त्यांचे दिवसभर असतात तर त्यांना मग रेग्युलरली त्यांना म्हणजे त्रास न होता आपण फक्त प्रॅक्टिकलसाठी आपली मुलं जातात आहे. मग हे एक बॅच जाते दुसरी बॅच जाते असं नेहमी म्हणजे असं त्याचं प्रचंड- कॉलेज असतं दुसरीकडं बरोबर आणि क्लास आणि प्रॅक्टिकल इथं होतं. एक्झॅक्टली हे सगळं हे यालाच इंटिग्रेटेड किंवा टायअप म्हणतात. म्हणजे एखाद्या कॉलेजशी तुम्ही टायअप होत आहे आणि नंतर तुम्हाला ओके अटेंडन्स तिथे नाही दिलं रेग्युलर नाही आले तरी चालेल तरी चालेल. प्रॅक्टिकल्स तुम्ही अटेंड करायचे तिथले ते एक्झाम कंपल्सरी असतात ना. एक्झॅक्टली प्रॅक्टिकल त्या कॉलेजची इथं होतात. हो. आणि मग तुम्ही तुमचं टेस्ट असतील काही एक्झाम्स असतील काही प्रॅक्टिकलशी संबंधित एक्झाम्स असतील त्या इथनं येऊन द्यायच्या. मग यांच्यानुसार म्हणजे फक्त प्रॅक्टिकल ऑन पेपर ऍडमिशन तिकडं शिक्षण इथं बरोबर. हो काही जणांचे ॲडमिशन्स इथे होत असतील त्याची माहिती नाही पूर्ण. म्हणजे कसं इंटिग्रेटेडचा भांडाफोड खरं त्या बिचाऱ्या पालकांनीच केलेला आहे खऱ्या अर्थाने. इंटिग्रेटेड काय भानगड आहे हां चुकीचं नाही ताई. इंटिग्रेटेड काय भानगड आहे तुम्ही काय काय सांगा बोला. इथे ऍडमिशन घेतलेली आहे आम्ही प्रॉपर ऍडमिशन घेतलेली आणि त्याच्यावर नमोरेम्स लिहिलेलं होतं. आम्ही पेपर मग आता कुठे गेले? अशिक्षित नाही आहोत तेवढे. कुठे गेला आता ते नाव? आता ते बोर्ड नाही आहे ह्याला मी काही करू शकत नाही. पण माझ्याकडे जर मी तुम्हाला जर मला माहिती असतं तर मी 11च्या पेपर घेऊन आले असते मार्कशीटवर पण नाव आहे. आणि त्याच्यावर नाव होतं नमोरेम्स मग म्हणून. ते नमोरेम कॉलेज नेमकं कुठे आहे? हेच आहे. हेच हो. इथं तर कुठे नाव दिसत नाही. हे बघा नाव हा प्रश्न तुमच्यासाठी मॅटर करतो माझ्यासाठी नाही. माझी मुलगी जर मी वर्षभर 2 वर्ष मी स्वतः सोडवते तिला इथे त्याच्यामुळे मला माहिती आहे की हे कॉलेज आहे. कॉलेज आहे म्हणजे बघा पालकांचं यांचं म्हणणं आहे की हे कॉलेज आहे. आता मनसेने इथं आंदोलन केलं त्यांचं म्हणणं आहे की कॉलेज ना हे कॉलेज आहे ना क्लास आहे. हे ECF सेंटर आहे इंटिग्रेटेड कॉलेज आणि क्लासला जोडणारं इलिगल दुवा म्हणून काम करणारं. याच्यामुळं इंटिग्रेटेड क्लासचं नेमकं कॉलेज आणि क्लासचं नेमकं काय त्यांचं साठलोटं असतं त्याचं हे उत्तम उदाहरण इथं समोर आलं. आणि पालकांना काही अंशी ते मान्य आहे का तर त्यांचं म्हणणं आपल्या मुलाला कॉलेजला जायला नको त्याची प्रॅक्टिकल्स इथंच व्हावीत म्हणून ही ॲडजस्टमेंट आहे. आणि हे अशा पद्धतीने त्याला एका अर्थाने प्रॅक्टिकली मान्यता मिळताना दिसते पालक वर्गांमधून. हे आणखीन गंभीर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चॅनल बंद जी मीडिया पुणे.